काय करायचं. बायको माझ्या डोक्यात काहीतरी भरवती, पण कितीही बायकोने जरी काही प्रयत्न केले तर मी माझा ताल सोडणार नाही. का तुम्हाला सांगतो, माझं कसं आहे माहीत आहे का, त्याचं निम्मार्ध तर पैसे दिले पाहिजेत. निम्मार्ध पैसे दिले म्हणजे माणूस खुश होत आहे, टप्प्याटप्प्याने द्यायचे. पण काहीच द्यायचं नाही आणि त्यांच्या घरात भांडण लावायचं आणि लागलं तर ती आपल्याला शोभत नाही. बायको म्हणती तिनं मला दिलाय मोबाईल, तुम्ही गप बसा, मी सांगेल तसं राहावा. तसं नाही राहणार. आता ही कुडून माझा भाव आणि तर कुडून बायको, बाजू कुणाची धरायची, सत्याची बाजू धरायची. मोबाईल दिलाय खरा, पण त्याचं पैसे दिलं पाहिजे ते का नाही सांगा बरं. का फुकट पाहिजे? फुकट खायची सवय आपल्याला लागली नाही पाहिजे, हे आपलं तत्व आहे. आता जनावरं म्हशी घेऊन आलो माळाला हिंडवायला, हे का फुकट आले द्या का सांगा बरं. ह्याला बी तुम्हाला सांगतो 4 पावलं कष्ट घ्यावं लागतंय, 4 पावलं पुढं जावं लागतंय, मागं सरावं लागतंय, घरी यायला लागतंय. ऊन ताण वारा पाऊस याला काहीच म्हणायला लागत नाही. हे करून सगळं जनावराला यावं लागते, म्हणजे कष्ट आहे का नाही सांगा बरं. प्रत्येक जणाचं कष्ट असते, त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. आज मी एवढं कष्ट करून एखाद्याला जर भावाला मोबाईल दिला असता, समजा त्या जागेला माझा भाव असता आणि मी मोबाईल दिला असता, तर कंडिशन कशी असती थोडा आपण पण विचार केला पाहिजे. हे बायकोला काही कळत नाही. बायकोला काय वाटतंय सगळंच द्या, तसं नसतं बाळा. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाला पोट पाणी आहे, बरोबर आहे का नाही सांगा बरं. आणि ती सगळं प्रत्येकाचा संसार आहे. बरं आज त्यांच्यात दुःख झालं, आपल्यालाही दुःख वाटायला पाहिजे. त्यांच्या सुखात आपला बी सुख आनंद पाहिजे. पण आता ही कळणं झाले, मलाच विरोध करतील सगळीजण, पण मी नाही. मी त्यांचे पैसे देऊन टाकणार म्हणजे टाकणार. माझं कसं आहे माहिती आहे का, एकदा मी मनाव घेतलं की टेन्शन नाही. एकमेकाच्या नडी अडचणीला जनावर राखली ती भाग यागळा गोडी राहती. कसं असतं माहिती आहे का, गोडी आणि ती सगळं खपतं. त्यानं काय चांगलं चुंगलं कालवण केलं म्हणजे मला बोलवतं ती. मी काय कधी करतच नाही, कारण का माझी पैशाची घळघळ असते. आणि जरी मी केलं तर बोलवतो बाबा जेवायला. बायको म्हणती मटण आणा आणि घाला. तसं मटण आणून घालून जमतं का, नाही जमत. जनावरं जित्रा पाहिजे तुम्हाला सांगतो, सांभाळलं पाहिजे, केलं पाहिजे, पण ही त्याला कुठं कळते. आता म्हैस तुम्हाला सांगतो येल्यापासून जवळजवळ महिना दीड महिना म्हैस आणली नव्हती, का तर घरी खात होती. पण आता म्हणलं आपण जर घरी कायमची म्हैस ठेवली तर पुन्हा अडचण येणार. आणि आता तुम्हाला सांगतो मोकळं पाणी आहे, आणि ह्या मोकळ्या पाण्यात तुम्हाला सांगतो मसरं पवती दी, बसती दी, खाती दी मस्तपैकी. आणि कसं व्यायाम पण त्यांचा होतोय, आणि थोडीफार मसरं हिंडून गेली म्हणजे घरी वैरण टाकलेली पाक खाते. हवा तुम्हाला दाखवतो. ही म्हैस जी आहे का, ही म्हैस पहिल्यांदा सुडली आहे बघा, 2 दिवस झालं सुडली. पण ह्याचं काय झालं माहिती आहे का, ही घराकडे सारखी पळते. आता मी हाणून 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 हिला दमलो या, काय करायचं. पुढं हाणले की मागे येतेस. फक्त ह्याचं काय, हिंडायला लय ध्यान नाही. घरी एक रेडको आहे, त्या रेडकाकडे सारखं पळायचं म्हणते. चगा बी रानातला आता संपत चाललंय, कुठं तर थोडं थोडं चगाळ आहे.
सगळा पण तुम्हाला सांगतो जी आता नाही आता काय करायचं. पण कसं आहे माहीत आहे का, कुठनं तर वाळं वलं खाऊन गेले म्हणजे थोडं जर पाय आपटून गेली, पाय मोकळं झालं तर घरी टाकलेलं सगळी वैरण खातील. म्हणजे वैरणीची बचत होते आणि व्यायाम झाल्यामुळं जनावर निरोगी राहते. म्हणून मी ही डोळे आणतोय ना, मला बांधून घालायला येत नाही का, बरोबर आहे का नाही. पण कसं आहे माहीत आहे का, मोबाईलसाठी आणि कायसाठी तुम्हाला सांगतो भांडण करून चालतंय का, बरोबर आहे का नाही. हां, पैसे दिले पाहिजेत, पैसे ठेवून काय करायचं. मी म्हणतो निम्मं अर्ध दिलं आणि निम्मं अर्ध राहिलं तर काय पुन्हा 4-8 रोजानं दे येतील, बरोबर आहे का नाही. कसं असतं माहीत आहे का, लोकांचं पैसे ठेवून जमत नाही. आणि प्रत्येक वेळेला काही ना काही कुरबूर आहेच. बरं घरात कुरबूर चांगली आहे का, नाही चांगली. खाऊन पिऊन आनंदात राहणं ही चांगलं आहे. हा हा आले की हो हो. पण तुम्हाला सांगतो म्हैस बघा ही सारखीच पुढं 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 पळते, हिंडायचं नावच घेणं. तुम्हाला सांगतो हिचं एकच ध्यान आहे, फक्त घरी जायचं. आणि मी काय घरी लवकर नेत नाही जनावर, कारण मला जनावरच सोडायला 12 वाजले. किमान 5 वाजेपतूर तर जनावरं हिंडवली पाहिजे ती. आणि 5 वाजेपतूर एकदा जनावर हिंडवली ना, पुन्हा पाणी पिती जातील की अरे बघा हे पुढं पुढं तुम्हाला आले की हो हो. एवढं ऊन लागतंय का, सारखी पुढं पुढं पाहिजे ती. बारीक भोगाय दगडातनं खावा घ्यायचून वाळेलं गवत तुम्हाला सांगतो चांगलं खात होती. पण आता या आदनं मधनं घरी बांधल्यामुळं ही घरची वैरण खायला गेल्यापासून ही जनावरं अशी करायला लागली. आता घरचं तोडायचं मोडायचं होतं तर मी तिथं तर मका जळून चालली. कणसं पाक पांढरी शिपट झाली तरी बी ती तोडना ती. कसं तर तोडून ते आता मोकळं होऊन गंज लावून झाली असती, पण त्यानं काहीतरी गोंधळ केला. त्यामुळं मोडाय गेलेली सगळी तुम्हाला सांगतो महागारी आली. काय उपयोग आहे का. आणि मग तुम्ही हजेरीत बाया लावून काढणार. आता तुम्हाला सांगतो रोजगारी तरी एक मिळेना ती. आणि ही कवा काढायचं आणि ह्याला तोडून मोडून कवा व्हायचं एकट्याला. 11 वाजल्या सकाळच्या की तुम्हाला सांगतो ऊन पडतंय, इतकं ऊन पडतंय बोलायचं कामच नाही. काय करायचं उन्हात, कसं करायचं काम. उन्हात कामच करायला येत नाही. माझं तर डोकं नुसतं सुन्न सुन्न झालं आहे. कसं झालं आहे, आपलंच दात आणि आपलंच होट अशी अवस्था झाली आहे. त्यामुळं मी काय निर्णय घेऊ ही माझी मला सुद्धा सूचना झाली. बघू आता 1-2 दिवस कसं कसं होतं आहे आणि बघून मग पुढचा फैसला करायचा.